आताच्या घटकामध्ये आपण आता काय पाहणार आहोत, की पुरातत्वीय वस्तू संग्रहालय. जे आर्किओलॉजिकल वस्तू संग्रहालय भारतामध्ये कुठे आहेत? तर याचा आढावा आपण याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्याची उपयोगिता काय आहे? ओके. आणि त्याचा शोध कसा लागला? सर जॉन मार्शल, लॉर्ड कर्झन व जनरल कॅनिंगहॅम यांच्या प्रयत्नामुळे पुरातत्वीय वस्तू संग्रहालय काय झाली? भारतात अस्तित्वात आली. हे आपण पाठीमागच्या वेळेस पाहिलेलं आहे. ओके. आता हे कशामुळे झालं? पुरातत्वीय वस्तू संग्रहालयाचा शोध भारतामध्येच किंवा वस्तू संग्रहालय स्थापन करण्याची त्यांना तरी गरज का वाटली? ते राज्य करण्यासाठी आलेले होते भारतामध्ये. राज्य करण्यासाठी आल्यानंतर सुद्धा भारतातल्या पुरातत्वीय वस्तूंविषयी त्यांना एवढं प्रेम का होतं? एवढा जिव्हाळा का निर्माण झाला? एवढी चिकित्सक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये का निर्माण झाला? याचंही तसं एक महत्त्वपूर्ण कारण आहे. त्याचं महत्त्वपूर्ण कारण म्हणजे की भारतामध्ये त्यावेळेस 1920-21च्या कालखंडामध्ये काही खोदकाम करत असताना फार प्राचीन, फार पुरातत्वीय वस्तू सापडल्या. फार अगदी म्हणजे मोहनजोदडो, सिंधू संस्कृती, हडप्पा संस्कृती आपण म्हणतो ना, त्याला आपण ते पाकिस्तान आणि भारताच्या काही किनाऱ्या सीमेलगत किंवा पाकिस्तानात सुद्धा ही ठिकाणं सापडलेली आहेत. पण ती सापडल्यानंतर त्याचं त्यांनी काय केलं होतं, कालगणना केली, की ही नक्की वस्तू आता पडलेल्या आहेत का मागच्या 10 वर्षापूर्वीच्या? का फार पूर्वीच्या आहेत? फार मोठ्या-मोठ्या वास्तू त्या कालखंडामध्ये त्या ठिकाणी त्यांना प्रकाशित आल्या. मग आल्यानंतर त्यांनी काय केलं, की आपल्याला अशा पद्धतीच्या वस्तूंचा अभ्यास केला पाहिजे. ह्या कोणत्या काळातल्या आहेत? त्यांनी काय केलं, त्याचं कार्बन डेटिंग केलं. कार्बन डेटिंग केलं म्हणजे काय? हे कालमापन करण्याची काय आहे, एक पद्धत आहे कार्बन डेटिंग. ही रिसर्च मेथोडॉलॉजीमध्ये येते कार्बन डेटिंग. आता आपल्याला ते कार्बन डेटिंगची संकल्पना पाहण्याचा विषय येत नाही, परंतु मी थोडक्यात सांगतो, की त्या वास्तूतलं कार्बनचं उत्सर्जन किती झालेलं आहे, त्यावरून त्या वस्तूची कालमर्यादा ठरवली जाते. मग याचं ज्ञान त्यांना होतं. म्हणून त्यांना काय झालं, की याचा कालखंड इसवी सन पूर्व 2500 वर्षापर्यंत जातोय. म्हणजे भारताला इतका जुना इतिहास आहे, इतका प्राचीन इतिहास आहे आणि याचं ज्ञान भारतीय लोकांना नाहीये आणि त्याची जी काही जिज्ञासा होती, त्याचं जे कुतूहल होतं ते त्यांचं जागृत झालं आणि म्हणून त्यांच्या प्रशासकीय म्हणजे कर्झन हा गव्हर्नर जनरल होता. त्यांनी सुद्धा त्याच्याकडे लक्ष दिलं. कॅनिंगहॅम सारखी लोकं होती, जनरल होते. सर जॉन मार्शल होते अभ्यासक. अशा म्हणून काय झालेलं होतं, पुरातत्वीय दृष्टिकोनाकडे पाहण्याचा म्हणजे त्यांचा जरासा ओढा वाढला. म्हणजे मग याच्यामध्ये काय-काय येतं? याच्यामध्ये दगडी हत्यारे, मणी, नाणी, शिलालेख, ताम्रपट, ताडपत्रावरील ग्रंथ याचा समुच्चय त्याच्यामध्ये येतो. हे अतिशय महत्त्वाचं आहे, की याच्यामध्ये नक्की काय येतं. मग 1904 व 1917 मध्ये सारनाथ व नालंदा या ठिकाणी उत्खनन स्थळी पुरातत्वीय संग्रहालय स्थापन करण्यात आले. मोहनजोडो, हडप्पा, तक्षशिला हे तुम्हाला मी मगाशीच सांगितलेलं होतं, की या ठिकाणी सुद्धा काय झालेलं आहे, ही वस्तू तिथंच त्याचं जतन करण्यात आलं. त्या कुठं वस्तू उचलून घेऊन जाता येत नाहीत. ओके. त्यालाच त्या ठिकाणी साईट म्युझियम म्हटलं जातं. याची ही खूप महत्त्वपूर्ण संख्या आहे. स्थळीय म्युझियम म्हणजे जे ज्या ठिकाणी उत्खनन झालं त्याच ठिकाणी सापडल्या म्हणून त्याला स्थळीय म्युझियम असं म्हटलं जातं. ही कुठं-कुठं आहेत? आता बघा आणि काही वस्तूंचा समुच्चय करून ठेवलेला आहे. आर्किओलॉजिकल म्युझियम, रेड फोर्ट दिल्ली, गव्हर्नमेंट सेंट्रल म्युझियम जयपूर, आर्किओलॉजिकल म्युझियम खजुराहो, आर्किओलॉजिकल म्युझियम मथुरा उत्तर प्रदेश, आर्किओलॉजिकल म्युझियम बुद्धगया बिहार. अशा ठिकाणी ही आर्किओलॉजिकल जी काही संग्रहालय आहेत ती त्या ठिकाणी येतात. आता याच्यानंतरचा जो महत्त्वाचा मुद्दा येतो तो औद्योगिक संग्रहालय. तर ही औद्योगिक संग्रहालय काय आहेत आणि कशी महत्त्वाची आहेत? शास्त्रीय वस्तू संग्रहालयामध्ये शास्त्रीय क्षेत्रात झालेली प्रगती दर्शवता येते. मग तशीच त्या शास्त्रीय शोधाच्या व्यवहारामध्ये जे रूपांतर केलं जातं त्याला ॲप्लिकेशन ऑफ सायन्स असं म्हटलं जातं. म्हणजे त्याचा शोध त्याचा व्यावहारिक दृष्टिकोनातून वापर केला जातो. त्याला ॲप्लिकेशन ऑफ सायन्स असं म्हटलं जातं. मग याच्यामध्ये औद्योगिक वस्तू संग्रहालयामध्ये काय आहे, की जी औद्योगिक विकास आहे तो त्याच्यातून दिसतो. 1888 मध्ये लॉर्ड रे यांनी औद्योगिक वस्तू संग्रहालय स्थापन केलं. म्हणजे सुरुवात झाली पुण्यामध्ये. त्याचंच नंतर नाव काय आहे, महात्मा फुले वस्तू संग्रहालय असं ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे अशा प्रकारची वस्तू संग्रहालय भारताच्या वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. मग कुठं-कुठं आहेत? परमनंट एक्झिबिशन ऑफ बिल्डिंग मटेरियल, नीर न्यू दिल्ली, हायवे म्युझियम, महात्मा फुले औद्योगिक वस्तू संग्रहालय, पुणे, महाराष्ट्र. आता हे महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह दृष्टिकोनातून आहे, की ह्यालाच नाव म्हटलंय, की
महात्मा फुले औद्योगिक वस्तू संग्रहालय. ओके. विज्ञान व तंत्रज्ञान विषयक संग्रहालय आहेत. म्हणजे मानवाने त्यांच्या बुद्धीच्या जोरावरती विज्ञानाचा किंवा तंत्रज्ञानाचा आधार घेऊन काय केलेलं आहे, विशिष्ट पद्धतीनं विकास केलेला आहे. आता असं म्हणता येणार नाही की आता अगदी तुम्हाला आत्ताच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण रॅकेट वगैरे म्हणेल किंवा आत्ताच्या दृष्टिकोनातून सॅटेलाईट म्हणेल, हेच तंत्रज्ञान असतं असं नाही आहे. अगदी फार प्राचीन कालखंडामध्ये तुम्ही गेला आणि माणसाने गारगोटीच्या शोधाने अग्नीचा शोध लावला. हे सुद्धा एक प्रकारचं तंत्रज्ञान आहे. ते टेक्नॉलॉजी म्हटलं जातं त्या कालखंडातली. त्या टेक्नॉलॉजीमुळं झाला असा विषय की जो माणूस गुहेत राहत होता तो जरासा बाहेर आला. का आला? त्याला ऊब हवी होती. ती ऊब काय व्हायला लागली त्याला त्या गारगोटीच्या साहाय्याने निर्माण करता आली आणि मग शेकोटी पेटवावी लागली. शेकोटी पेटवल्यामुळे त्याला असं काय झालं, निवारा आला. हिंस्र प्राण्यापासून त्याचं संरक्षण व्हायला लागलं. आणि जे त्या कालखंडाच्या अगोदर, अग्नीच्या शोधाच्या अगोदर जे कच्चं मांस खाल्लं जायचं, ते मांस भाजून खायची सुरुवात त्या कालखंडामध्ये झाली. म्हणजे एक अतिशय महत्त्वपूर्ण आहे. म्हणजे की हा सुद्धा एक प्रकारचा दृष्टिकोन आहे इतिहासाकडे पाहण्याचा. म्हणजे असे खूप जे काही घटक आहेत, जे तिथं ठेवले जातात, त्याच वस्तूच्या संग्रहालयाला विज्ञान व तंत्रज्ञान विषयक संग्रहालय असं म्हटलं जातं. म्हणजे विशिष्ट विषयाच्या अभ्यासासाठी तसेच जनतेत ज्ञानाचा विज्ञान व तंत्रज्ञान विषयक प्रसार होण्यासाठी विविध प्रकारची उपकरणे व मनोरंजक व बोधप्रद वस्तूंनी सुसज्ज अशा विज्ञान संग्रहालयाची गरज आज देशाला आहे. म्हणजे काय आहे इथं महत्त्वाचा मुद्दा, की जनतेमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाचा जर प्रसार करायचा असेल, त्याचं महत्त्व बिंबवायचं असेल, आता महत्त्व लोकांना कळत असतं, परंतु त्याची जाणीव जागृती त्याच्यामध्ये त्याबद्दल नसती. म्हणून अशा वस्तू संग्रहालय पाहिल्यानंतर लहान मुलांना जर ते वस्तू संग्रहालय दाखवलं, तर त्यांना विज्ञान आणि तंत्रज्ञानापासून निश्चितपणे प्रेरणा भेटते आणि प्रेरणा भेटल्यानंतर त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनाकडे कल वाढतो. हा वैज्ञानिक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा असतो. म्हणजे परंपरावादी, पुराणमतवादी विचार सोडून एक पुरोगामी विचाराकडं विज्ञान त्याच्याही पुरोगामाच्याही पुढच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर विज्ञान आणि तंत्रज्ञानाविषयी दृष्टिकोन जर वाढीस लागायचा असेल आजच्या तरुण पिढीमध्ये, आजच्या बाल चमूंमध्ये, तर आपल्याला अशी वस्तू संग्रहालयांची फार मोठी गरज आहे. ती जागोजागी असले पाहिजेत. परंतु याचा अभाव फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. फार थोड्या स्वरूपामध्ये आहेत आणि तिथं फार लोक जातात असंही नाही. तर नागपूरमध्ये रमण ताराघर नावाचं एक म्युझियम आहे, सायन्स म्युझियम आहे, नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे, श्री बादलभाई स्टेट ट्रायबल रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, हेरास इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हिस्ट्री अँड कल्चर, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजी म्युझियम आहे. आता म्युझियम म्हणण्यापेक्षा अजून एक जे आहे आयुका म्हणून पुण्यामध्ये इंटर युनिव्हर्सिटी अँड सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रॉफिजिक्स नावाचं, तिथं सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा म्हणून ज्यावेळेस विज्ञान दिन असतात, अशा वेगवेगळ्या संस्था आहेत जी विज्ञान दिनादिवशी काय करतात, आपल्या जे काही शोधाचं प्रदर्शन भरवतात आणि लोकांना त्याच्यातून माहिती होते आणि लोकांना ज्ञानाचा एक साठा दिला जातो त्याच्यातून आणि लोकांचा दृष्टिकोन बदलला जातो की ही वस्तू आहे कशी. तर पुढचं आहे बालवस्तू संग्रहालय. तर बालवस्तू संग्रहालय सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असतात. म्हणजे लहान मुलांच्या दृष्टीने जी काय आहे, त्यांना जर व्यक्तींचं मोठमोठ्या थोर व्यक्तींचं चित्रण जर करून दाखवलं, त्यांना त्यांच्या केलेलं जे काही त्यांचे केलेले कार्यकर्तृत्वाचा आढावा जर त्या वस्तू संग्रहालयातून चित्र स्वरूपामध्ये जर मुलांपुढे आणता आला, व्हिडिओ स्वरूपामध्ये आणता आला, तर निश्चितच काय होऊ शकतं, त्यांना त्याच्यातून प्रेरणा भेटते. आणि तसेच आदर्श उदाहरणं अशा लहान मुलांच्या पुढे असणं गरजेचं असतं. तसेच फक्त प्रेरणादायीच असतं असं नाही, सृष्टीविज्ञानविषयक प्रश्न, वैज्ञानिक तत्व असतील, गती असेल, गुरुत्वाकर्षण असेल, जीव विकास व नाश या संबंधितचे नियम जर त्यांना त्याच्यातून कळले किंवा भारतीय कला आहे, विद्या आहे, इतिहास आहे, या सर्व दालनांची गरज लहान मुलांना गरजेची असते. तर याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून विचार केला तर श्री पी.जी. मेहता यांनी गुजरातमधील अमरेली या ठिकाणी बाल संग्रहालय स्थापन केलं. 1968 मध्ये सी.बी. गुप्ता यांच्या प्रयत्नामुळे मोतीलाल नेहरू बाल संग्रहालयाची स्थापना झाली. 1956 मध्ये नवी दिल्ली येथे नॅशनल चिल्ड्रन म्युझियमची स्थापना करण्यात आली. 1957 मध्ये उत्तर प्रदेशातील लखनौ येथे बाल संग्रहालय सुरू करण्यात आले. पश्चिम बंगालमधील कलकत्ता येथे 1975 मध्ये नेहरू बाल संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. अशा अनेक वस्तू संग्रहालयांची सुरुवात त्या कालखंडामध्ये झालेली दिसून येते. परंतु लहान मुलांच्या शिक्षणाकडे फार अल्प दृष्टिकोनातून पाहिलं जातं. अतिशय महत्त्वपूर्ण घटक असतो बालशिक्षण, परंतु त्या बालशिक्षण हा
हा थोडासा वंचित किंवा कमी महत्त्व असणारा घटक आहे शासनाच्या दृष्टिकोनातून. तो खरं तर बदलला पाहिजे. आणि त्याच्यानंतरचा पुढचा जो घटक आहे तो आपल्याला जरासं फास्ट रिव्हिजन घ्यायचं आहे. आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत आणि वेळ कमी असतो. ताने आणि हे ऑनलाईन सेशन आहे. मंदिर वस्तू संग्रहालय. आता मंदिर वस्तू संग्रहालय याच्यामध्ये फार तुम्हाला शब्दातूनच कळलं असेल मंदिरांच्या बाबतीतलं. चर्च, मठ, मंदिर, आश्रम, किल्ले यांचा संग्रह केला पाहिजे आणि त्या जतन करून ठेवल्या पाहिजेत. किल्ला असेल, असे खूप मोठमोठे महत्त्वपूर्ण घटक आहेत. आता की अशी मंदिरं होती प्राचीन कालखंडामध्ये की ज्यांचं जतन त्या खरंच कलाशिल्पाच्या दृष्टिकोनातून अतिशय वाखाणे आणि नावाजण्याजोगी होती. भारतातील पहिलं मंदिर संग्रहालय जे तंजावर येथील बृहदीश्वर मंदिरात राजराजा संग्रहालय नावाने सुरू करण्यात आलं. त्याचप्रमाणे श्रीरंग मंदिरातील संग्रहालय, मदुरा येथील मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिरातील संग्रहालय, अशी भरपूर स्वरूपाची संग्रहालय आहे. त्यातलं ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वपूर्ण आहे की जे भारतातील पहिलं संग्रहालय तंजावर येथील बृहदीश्वर, बिर्ला म्युझियम आहे, फोर्ट जॉर्ज म्युझियम आहे, मीनाक्षी सुंदरेश्वर टेम्पल आहे, असे भरपूर आहेत. महाराष्ट्रातलं कुठलं आहे गणेश मूर्ती संग्रहालय सारसबाग इथं आहे, तेही बघण्यासारखं आहे. याची स्थापना 2000 साली केलेली आहे, म्हणजे आज त्याला 21 वर्ष होत आली. आता त्याच्या पुढचा जो घटक आहे हा घटक तुम्हाला कळत असेल, फार समजून सांगण्यासारखा विषय नाही आहे, तर निश्चितच आपल्याला कळत आहे. त्याच्यातले शब्दाच्या अनुषंगानेच येतात. वस्तू संग्रहाचे वेगवेगळे प्रकार पाहतोय, त्यामुळे थोडंसं फास्ट घेतोय आपण. आता याच्यानंतर मग पुढचा जो आहे वैद्यक वस्तू संग्रहालय. आता वैद्यक वस्तू संग्रहालय म्हणजे थोडंसं मेडिकलच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. मानवी व्याधींवरील औषधे, वनस्पती, शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, पशुपक्षीच्या संदर्भातले आजार, त्याच्यावरचे उपचार. आता आपण म्हणेल की याची काय गरज आहे, की आज बघितलं तर आयुर्वेदाला फार महत्त्व आलेलं आहे. का आलेलं आहे की आयुर्वेदाचे साईड इफेक्ट्स कमी असतात आणि उपचार निश्चित असतो. तर असा पद्धतीचा आयुर्वेद हा आपल्या प्राचीन कालखंडामध्ये फार अभ्यासलेला विषय होता. त्याचं फार ज्ञान आपल्याला नव्हतं. ब्रिटिशांमुळे आपण प्राचीन भारताकडं त्या दृष्टिकोनातून पाहायला लागलो. म्हणजे हे वैद्यक ग्रंथ त्या कालखंडामध्ये होतं. म्हणजे अगदी माणसाचा पाय मोडला तर त्याची काय होऊ शकत होती, त्याचं ऑपरेशन किंवा त्याची एक थेरपी करून त्याला बसवला जायचा. म्हणजे प्राचीन कालखंडातली लोक अज्ञानी होती, अडाणी होती आणि त्यांना काहीच कळत नव्हतं. हा जो दृष्टिकोन होता ब्रिटिशांनी भारतीयांच्या मनावरती बिंबवलेला, तो आपल्याला जर दूर करायचा असेल आपल्या मनातला, तर असे काही ग्रंथ जर पाहिले तर ज्ञानाचा अफाट आणि प्रचंड असा साठा आपल्याला समोर येतो. मग आता त्या दृष्टिकोनातून 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबई इथे असे संग्रहालय स्थापन करण्यात आलं, जे वैद्यक समाजशास्त्रातलं आहे. 1925 साली स्टॅनले मेडिकल कॉलेज रोग निदान वैदिक संग्रहालय स्थापन करण्यात आले. 1946 मध्ये बीजे मेडिकल कॉलेज पुणे येथे आरोग्य व शरीरशास्त्र संग्रहालय स्थापन करण्यात आले. म्हणजे वैदिक शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी यांचा काय केलेला आहे, उपयोग करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुगलकाबाद, नवी दिल्ली या ठिकाणी औषधांचा इतिहास विषयक वैद्यकीय संग्रहालय स्थापन. वन आणि कृषी संग्रहालय. तर वन आणि कृषी संग्रहालयाच्या बाबतीत बघा की वस्तू संग्रहालयातील विविध वनस्पती, झाडांचे प्रकार, वन्य जीवन, पशुपक्षी, शेती निगडीत उपकरणे, अवजारे, बी बियाणे, कीटकशास्त्र, विज्ञान तंत्रज्ञानामुळे शेतीविषयी झालेले वेगवेगळे बदल जर आपल्याला टप्प्याटप्प्याने किंवा मागच्या काळातले पाहायचे असेल तर अशा संग्रहालयांचा आधार आपल्याला घ्यावा लागतो. याच्यातलं महत्त्वपूर्ण ऑब्जेक्टिव्ह आहे याचे ग्रास यांच्या प्रयत्नाने 1902 मध्ये ग्रास वन संग्रहालय स्थापन करण्यात आलं. हा आपल्याला महत्त्वपूर्ण घटक आहे. असे कोणकोणते आहेत, आसाम फॉरेस्ट म्युझियम आसामचं आहे, फॉरेस्ट रिसर्च म्युझियम डेहराडून, फॉरेस्ट स्कूल म्युझियम शिवपूर, ग्रास फॉरेस्ट म्युझियम कोइंबतूर तामिळनाडू. आता त्याच्यानंतर पुढचं सैनिक व संरक्षण वस्तू संग्रहालय, की याच्यामध्ये आपल्याला काय केलं जातं की संरक्षण अतिशय महत्त्वाचं आहेच आणि असतंच, याची जाणीव निश्चितच आपल्याला आहे. आणि जर आपण संरक्षण दृष्ट्या प्रगत नसेल आणि तेवढंच आधुनिक नसेल तर निश्चितच आपण कोणाच्या तरी आक्रमणाला बळी पडू शकतो. भारताचा इतिहासच असा आहे, आजपर्यंत भारताने कधीही कोणावरती आक्रमण केले नाही, परंतु भारतावरती प्रचंड प्रमाणामध्ये परकीय हल्ले झाले आणि ते परतावूनही आपण लावता आले नाहीत, परंतु ते सहन केले त्या आपल्या भारतीय परिस्थितीमुळे असतील किंवा काही त्याला अनेक कारणं आहेत. की भूदल, नौदल, हवाई दल असे वेगवेगळे दल आहेत, त्यांच्यातले जे काही वस्तू आहेत त्याचं जे संशोधन होत आहे, प्रगती होत आहे, परंतु पाठीमागच्याही वस्तू तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत
याचं ज्ञान करण्यासाठी अशा वस्तूंचा ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक दलाच्या बाबतीत एअरफोर्स म्युझियम आहे, सेंट्रल पोलीस म्युझियम आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे खडकवासला पुणे येथे. ओके, हे आपल्याला कळेल. विद्यापीठ, महाविद्यालय, शैक्षणिक संग्रहालय हे अतिशय महत्त्वाचे घटक आहेत. मानसशास्त्र तज्ञांच्या मतानुसार विद्यार्थ्यास अनुभवातून व प्रात्यक्षिकातून जलद गती ज्ञान प्राप्त होते. म्हणून अशा दृकश्राव्य असतील किंवा प्रात्यक्षिक स्वरूपातले किंवा प्रायोगिक तत्वावरती किंवा प्रायोगिक स्वरूपाचे जे काही प्रयोगात्मक केलेले बदल असतील, यांना काय करावं लागतंय, अशा पद्धतीचं ज्ञान देणं गरजेचं आहे. म्हणून पहिले वस्तू संग्रहालय राज्य पुरातत्व विभाग म्हैसूर येथे म्हैसूर विद्यापीठात शैक्षणिक दृष्टिकोनातून स्थापन केलेलं आहे. असे कुठं आहेत भारतामध्ये? डेक्कन कॉलेज म्युझियम. आता प्रत्येक वेळेस मी संग्रहालयाचं महत्त्व स्पष्ट करणार आहे. तुम्हाला त्या शब्दागणित आता कळत असेल की या वस्तू संग्रहालयाची गरज कशासाठी आहे आणि काय महत्त्व आहे ते. BJ मेडिकल कॉलेज पुणे, आंध्र मेडिकल कॉलेज म्युझियम आंध्र प्रदेश, जुऑलॉजी अँड बॉटनी म्युझियम महाराजा कॉलेज एर्नाकुळम केरळ, सृष्टी विज्ञान संग्रहालय. ओके, आता हे सृष्टी विज्ञान संग्रहालय म्हणजे काय, जी काय सृष्टी विज्ञान मंडळाने सृष्टी विज्ञान विभागाचे प्रयत्नपूर्वक संशोधन केलेलं आहे ते याच्यामध्ये येतात. जसं की आपण इतिहासाच्या संदर्भातले जे काही संदर्भ आहे तसे सृष्टी विज्ञान संदर्भातले. आता मुंबई इथं प्रिन्स ऑफ वेलच्या सृष्टी विज्ञान विभागात प्राणी, वनस्पती, भूगर्भ, भूस्तर आदी नैसर्गिक देखाव्यांची अगदी हुबेहूब दर्शन घडवणारे उत्कृष्ट आभासचित्र ठेवलेले आहे. म्हणजे आपल्याला ती प्रत्यक्ष तशी करता म्हणजे प्रत्यक्ष वस्तूंना अंत काय करावं लागतात, एकदम व्हर्च्युअल तयार करावे लागतात. ओके, नंतर 1885 साली मद्रास ख्रिश्चन कॉलेज येथे प्राणीशास्त्र विभागाचे सृष्टी विज्ञान संग्रहालय स्थापन करण्यात आले. अशा वेगवेगळ्या घटकांचा आपण इथं आढावा घेतो. स्थापन वस्तू संग्रहालय म्हणजे याच्यामध्ये काय आहे की इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन केलेले असते. इमारत बांधण्याची तंत्रविषयक माहिती प्रदर्शित केलेली असते. म्हणजे इमारतीच्या बांधकामातल्या आधारानं काय केलेलं आहे, संग्रहालय स्थापन केलंय. प्रादेशिक संग्रहालय, आता याच्यामध्ये त्या प्रदेशातल्या हवामान प्रदेश भूप्रदेशानुसार वेगवेगळे पशु पक्षी वेगवेगळे कृषी तंत्रज्ञान आहे. अशा वस्तूंचं पण काय केलं पाहिजे, जतन करून ठेवलं पाहिजे. म्हणून मध्यवर्ती संग्रहालय नागपूरला आहे, गया म्युझियम बिहारला आहे, तुलसी संग्रहालय मध्य प्रदेशला आहे. स्थानिक वस्तू संग्रहालय सुद्धा आले पाहिजे. त्या स्थानिक ठिकाणचे म्हणजे लोकल ठिकाणचे पुरातन अवशेष, इतिहास, कला, शिल्प, मानवशास्त्र व निसर्ग इतिहास इत्यादी प्रकारच्या त्या प्रदेशातील वस्तूंचा संग्रह केलेला असतो. भारतामध्ये त्या राज्याच्या विशिष्टतेनुसार वेगवेगळं वैशिष्ट्य त्याच्यामध्ये असलेलं दिसतं. राष्ट्रीय वस्तू संग्रहालय सुद्धा स्थापन झाली पाहिजेत. दिल्ली राजधानीतील राष्ट्रीय संग्रहालय कलकत्ता येथे, भारतीय संग्रहालय हैदराबादचे सालारजंग संग्रहालय हे भारतातील राष्ट्रीय संग्रहालय म्हणून ओळखले जातात. ऑब्जेक्टिव्हसाठी खूप महत्त्वाचा घटक आहे की दिल्लीतलं राष्ट्रीय संग्रहालय, कलकत्त्यातील भारतीय संग्रहालय आणि तिसरं आहे की सालारजंग हैदराबाद येथील संग्रहालय. ओके, अशा पद्धतीने ही संग्रहालयाचे आपल्याला वेगवेगळे संग्रहालय पाहिलेले आहेत, संग्रहालयांचे प्रकार पाहिलेले आहेत. मानवशास्त्रीय संग्रहालय, माणसाची राहणीमान आहे, वेगवेगळे अलंकार, वेगवेगळे दागिने आहेत, वेशभूषा आहे, केशभूषा आहे, वेगवेगळ्या प्रदेशानुसार वेगवेगळ्या जाती धर्मांच्या पंथानुसार आहेत. याचं कुठंतरी एकात्मिक पद्धतीनं काय दर्शन व्हावं म्हणून तशा गोष्टी प्रदर्शनी स्वरूपामध्ये ठेवाव्यात आणि भारतीय संस्कृतीचं वेगळंपण आपल्याला लोकांना एका वेळेस दाखवता येईल. जो व्यक्ती कुठे फिरून सुद्धा गोळा करता येणार नाही एवढ्या पद्धती भारतामध्ये, एवढ्या प्रथा परंपरा किंवा एवढं प्रकारच्या वेशभूषा, केशभूषा किंवा राहणीमानामधले बदल आहेत हे कळावेत. म्हणून मानवविषयक सुद्धा काय आहे, संग्रहालयांची गरज आहे. वैयक्तिक स्मारक वस्तू संग्रहालय, एखाद्या व्यक्तीचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणाने संग्रहालय असतं. त्याच्यातून काय होतं, लोकांना प्रेरणा भेटते. बारामती येथील शरदचंद्र पवारांचं सुद्धा काय आहे, एक वस्तू संग्रहालय आहे, ते सुद्धा अतिशय पाहण्यासारखं आहे. इथं अजून काय वस्तू संग्रहालय, गांधी स्मारक आहे, परत इंडियन वॉर मेमोरियल आहे, आगा खान पॅलेस आहे, तिथे बघा की काय आहेत वस्तू कोणाच्या संदर्भातल्या. ओके, त्यालाच गांधी संग्रहालय असं नाव दिलंय. महात्मा फुले स्मारक संग्रहालय फुलेवाडा पुण्यामध्ये आहेत. ह्या गोष्टी ऑब्जेक्टिव्हला तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. विशेष संग्रहालय आहेत. परत महाराजा संग्रहालय आहेत. आपल्या भारतामध्ये फार भरपूर प्रमाणामध्ये 500-550 संस्थान होतं आणि संस्थानाचे पूर्वीचे काय होते, वेगवेगळे वाडे होते, त्यांच्याकडे वेगळ्या वेगळ्या वस्तू होत्या, दुर्मिळ कलाकृती होत्या आणि त्यांच्या
दुर्मिळ कलाकृतींचं जतन करणं गरजेचं असतं, म्हणून त्या कालखंडामध्ये शासनाने त्याचं जतन करून ठेवलं आणि ती महाराजा संग्रहालय म्हणून उदयास आलेली दिसून येतात. त्याच्यातलंच महाराष्ट्रातलं कोणतं आहे की औंध येथील श्री भवानी वस्तू संग्रहालय हे अतिशय महत्त्वाचं आहे. ऑब्जेक्टिव्हच्या दृष्टिकोनातून महाराजा संग्रहालय त्याला संकल्पना आहे, परंतु त्याच अंतर्गत येतं भवानी वस्तू संग्रहालय. अशा पद्धतीनं आपण ह्या संग्रहालयाचे प्रकार पाहिले. हे ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह अतिशय सोपं आहे. याच्यामध्ये व्हिक्टोरिया मेमोरियल वस्तू संग्रहालय कलकत्ता येथे आहे. भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे येथे आहे. महात्मा फुले वस्तू संग्रहालय औद्योगिक वस्तू संग्रहालय आहे, ते पुण्यामध्ये आहे. स्थापन वस्तू संग्रहालयामध्ये कोणत्या वस्तू ठेवल्या जातात? इमारतीच्या बांधकामासाठी लागणाऱ्या वस्तू ठेवल्या जातात. आणि जे महाराजा वस्तू संग्रहालय आहे, संस्थानाचं संग्रहालय आहे, ते भवानी वस्तू संग्रहालय औंध येथे असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीचा प्रश्न विचारला. डेक्कन कॉलेज म्युझियम कुठं आहे? तर पुणे येथे आहे. पुणे येथील आगा खान पॅलेसमध्ये आगा खानाच्या आणि गांधीजींच्या वस्तू ठेवलेल्या आहेत. ग्राम वन संग्रहालयाची स्थापना कधी झाली? म्हणजे वन संग्रहालय जे आहे ते 1902 मध्ये झाले. सालारजंग संग्रहालय कुठे आहे? हैदराबाद येथे आहे. भारतातील पहिलं मंदिर संग्रहालय कुठं आहे? तर तंजावर बृहदेश्वर या ठिकाणी असलेलं दिसून येतं. अशा पद्धतीनं आपण या टॉपिकमध्ये काय पाहिलेलं आहे की जे म्युझियम म्हणजे संग्रहालयाची व्याख्या, संग्रहालयाचे प्रकार, संग्रहालयाचे महत्त्व आणि जे वेगवेगळे प्रकार पाहिले, खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ 15 ते 16 प्रकार आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. आणि निश्चितच याच्यातून तुम्हाला समजलं असेल की या घटकामधला आढावा जो घेतलेला आहे तो आपल्याला निश्चित परीक्षेमध्ये येणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण तयारी करायची. जर एखादा घटक समजला नसेल तर तुम्ही निश्चितच कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता की आपण कशा पद्धतीनं याला अजून समजून घेता येईल. कारण की या टीचिंग मेथडमध्ये, ऑनलाईन टीचिंग मेथडमध्ये वन वे कम्युनिकेशन राहतं की नक्की तुम्हाला कोणता घटक समजला नाही, कोणत्या विद्यार्थ्याला कोणता समजला आणि कोणता समजला नाही, याचं जे काही फीडबॅक आहे तो समोर नसल्यामुळं घेता येत नाही. आणि म्हणून आपण काय करत आहोत, एकांगीच शिक्षण पद्धतीचा अवलंब आता चालू आहे. त्याच्यामुळे जरी काही समजलं नसेल तर निश्चितच काय करायचं, आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारून त्याच्यावरती जास्तीत जास्त माहिती आणि पुढचं लेक्चरमध्ये त्या राहिलेल्या ड्रॉबॅकचा आढावा आपण अगोदर घेऊ शकतो. ओके, धन्यवाद.